नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। मराठा धोक्यात तर सरकार खोक्यात हे म्हणण्याचं कारण काय आहे, हे का म्हणावं लागतं लक्षात घ्या। हरियाणातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला आणि त्याची गुर्मी घेऊन महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवणार असतील तर 100% मराठा समाज सुपडा साफ करेल का नाही याची चिंता लागली। तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये त्यांनी डाव फेकला आहे। कशा प्रकारे त्यांना हरियाणातील विजयाच्या या गुर्मीमध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढवायची असेल तर मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा लागेल। कारण तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या डोक्यात कशा प्रकारे उर्मी भरली की मराठा आरक्षणाचा तिढा पायदळी तुडवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे की काय, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। त्याच्याही पलीकडे पाहिलं असेल की धनगर समाजातील काही नोंदीच्या आधारे त्यांनी निर्णय दिला, हे स्वागत आहे। पण त्या निर्णयाची अंमलबजावणी खरंच ते करणार आहेत का धनगर समाजातील व्यक्तींना दिलेलं चॉकलेट आहे? एवढं लक्षात ठेवा, धनगर समाजातील व्यक्तींच्या बाबतीत निर्णय घेतला तर अंमलबजावणी झालीच पाहिजे। त्याच्याही पलीकडे जाऊन मनोज जरांगे पाटील म्हणतायत की या ठिकाणी कायदेशीर नोंदी असताना सुद्धा राज्य सरकार याकडे दखल का देत नाहीये? म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला रस्त्यावर आणायचे का, त्यांना बर्बाद करायचे का? याच्याही पलीकडे जाऊन राज्य सरकार काही नुकसान करणार असेल तर 100% मराठा समाजातील व्यक्ती सुपडा साफ करतील, असं 100% इशारा राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे। याही पलीकडे पाहिलं असेल नारायणगडावर मेळावा होणार आहे। या दसरा मेळाव्यानिमित्त कोट्यावधी लोकांचा सहभाग त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यामध्ये हे पाहून राज्य सरकारला धास्ती खरंच बसली आहे का? राज्य सरकार या गोष्टीला हलक्यात घेणार असेल तर लोकसभेसारखे परिणाम विधानसभेत दिसणार आहेत। लक्षात ठेवा, मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने सपसेल दुर्लक्ष केला आहे का काय? कारण त्यावर निर्णय घेण्यासाठी यांना वेळ एवढा का लागतोय आणि 100% याच्यामध्ये विरोध करणारा व्यक्ती कोण आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। कारण सध्या राज्य सरकारमधील काही व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला आहे। धनगर समाजातील व्यक्तींच्या बाबतीत निर्णय दिला, पण ते सुद्धा अंमलबजावणी करणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार का? राज्य सरकार आचारसंहितेच्या पूर्वी सगळेश्वराचा निर्णय देणार का? हैदराबाद गॅजेट लागू करणार का? सातारा असेल, बॉम्बे गॅजेट असेल यांचा निर्णय देणार का? या बाबतीत सर्व लोकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणून या लोकांनी सध्या जागृत होणं काळाची गरज आहे। कारण जर मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्यात दसऱ्या मेळाव्यानिमित्त जर तुमची साथ मिळाली तर 100% राज्य सरकार खडबडून जाग होईल। त्यांनी पाहिलं असेल आचारसंहितेचा निर्णय का दिला नाही? कारण नारायणगडावरची जी पब्लिक आहे, नारायणगडावर जे लोक येणार आहेत ती संख्या पाहून कदाचित आचारसंहितेची तारीख सुद्धा पुढे ढकलू शकते। म्हणून तुम्ही पाहिलं असेल आता मराठा समाजातील व्यक्ती असो की मुस्लिम समाजातील व्यक्ती असो की इतर समाजातील व्यक्ती असो, या सर्व समाजातील सहभाग नारायणगडावर जर दिसला आणि मनोज जरांगे पाटलांच्या समोर कोट्यावधी जनता दिसली तर 100% राज्य सरकारला धास्ती भरणारच आहे। एवढं लक्षात ठेवा, जेवढा समाज त्या ठिकाणी नारायणगडावर जाणार तेवढ्या लवकर राज्य सरकार मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, हे 100% निश्चित आहे। पण या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये जी रेकॉर्ड ब्रेक सभा झाली तशाच प्रकारची नारायणगडावर दसरा मेळाव्यानिमित्त सर्व समाजातील व्यक्तींनी एकत्रित येऊन ते रेकॉर्ड ब्रेक मेळावा केला तर 100% राज्य सरकार याच्यामधून काहीतरी बोध घेणार। पण राज्य सरकारला एवढं कळतंय का की राज्य सरकारने थोडं लक्षात घ्यायला पाहिजे, जे हरियाणात झालं तेच फॅक्टर महाराष्ट्रात होणार नाही। कारण महाराष्ट्रात पाहिलं असेल मराठा समाजातील व्यक्तींना हलक्यात घेण्याचा विचार असेल तर हाच मराठा समाज सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मराठा समाजातील व्यक्तींचा तिढा सोडवण्याचं काम तुमचं आहे आणि हे सोडवण्यासाठी तुम्ही तात्काळ पावले उचलले पाहिजेत। तुमचे पावले सध्या विधानसभेच्या निवडणुकीत आहेत, पण कुठल्याही समाजातील व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी कदाचित 100% तुमच्यातून दिसून येत नाहीयेत। कारण मराठा समाजातील व्यक्तींना कळून चुकले, राज्य सरकारला निर्णय द्यायचा असला असता तर राज्य सरकारने या अगोदरच दिला असता। राज्य सरकारला मराठा समाजातील व्यक्तींना खेळवायचं आहे, मराठा समाजातील व्यक्तींना कुठंतरी दिशाभूल करायची, म्हणून राज्य सरकार याच्यावर कदाचित निर्णय देणार नसावा। कारण शिंदे साहेबांनी जी अधिसूचना काढली त्याच्या अंमलबजावणीसाठी एवढी दिरंगाई का होते, त्याच्या अंमलबजावणीसाठी निर्णय का येत नाहीये, हे लोकांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलाय। आणि हे प्रश्न पडलाय म्हणूनच मनोज जरांगे पाटलांच्या सोबत सर्व मराठा समाजातील व्यक्ती असो की धनगर समाजातील व्यक्ती असो
की मुस्लिम बांधव असो, हे सर्व समाजातील व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि 18 पगड जातींना घेऊन मनोज जरांगे पाटलांनी हा लढा सुरू केलाय आणि त्यातले त्यात पाहिलं असेल, कायदेशीर नोंदीच्या आधारे मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा हीच मागणी राज्य सरकारकडे करतायत. पण राज्य सरकार या मागणीकडे 100% दुर्लक्ष करते आणि हरियाणातील विजयाच्या गुरमीमध्ये विधानसभा लढवण्याची इच्छा असेल तर हीच गुरमी मराठा समाजातील व्यक्ती 100% कशा प्रकारे परिणाम घडून आणतील येत्या काळात दिसणारच आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल की मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर आमचा फायदा होईल आणि कदाचित त्यांनी निर्णय बदलला आणि पाडायचा निर्णय घेतला तर कोणता उमेदवार निवडणार हे लक्षात घ्या आणि कोणता उमेदवार पाडणार हे सुद्धा लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत मराठा समाजातील काही आमदार असतील त्यांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय का? मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही शब्द बोललेत का? विधानसभेमध्ये आवाज उठवलाय का? या गोष्टीकडे सर्व जनतेचं लक्ष होतं आणि त्या जनतेनं प्रत्येक आमदार असो कोणताही नेता असो यांच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून आहेत की खरंच मराठा आरक्षणाच्या बाबतीत या व्यक्तीने काहीतरी पाऊल उचललाय का. आणि त्याही पलीकडे जाऊन आता नारायणगडावर मराठा आरक्षणाच्या बाबतीत नाही तर सामाजिक दृष्ट्या मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळावा बोलावला आहे. मग मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्यात तुम्ही असताल तर त्या स्टेजवर 100% तुम्ही दिसताल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मराठा आरक्षणाची तळमळ असेल, विधानसभेमध्ये सत्ता येण्याची तळमळ असेल तर मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी तुमची 100% हजेरी असेल. या ठिकाणी त्यांनी एक नारा दिलाय, तुम्ही पाहिला असेल, सर्व न्यूज मध्ये व्हायरल होते, जो नारायणगडावर दिसणार तो विधानसभेत पोहोचणार, जो नारायणगडावर दिसणार नाही तो विधानसभेत पोहोचणार नाही. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक न्यूज चॅनलवर हे वाक्य व्हायरल होते. लक्षात ठेवा, मराठा समाजातील व्यक्तींची हीच वेळ आहे, तुमची परीक्षा घेण्याची हीच वेळ आहे. आणि परीक्षा घेण्याची वेळ का म्हणतोय? कारण मनोज जरांगे पाटलांना तुम्ही साथ दिली तर हा लढा यशस्वी होऊ शकतो, मराठा आरक्षणाचा तिढा सुटू शकतो. कारण या ठिकाणी विधानसभेच्या पूर्वी यांना 100% काहीतरी निर्णय द्यावा लागेल आणि निर्णय नाही दिला तर त्यांना परिणामांना मुकावं लागेल. म्हणजे याचा अर्थ सत्तेतून पाय उतार व्हावा लागेल. म्हणजे सत्तेतून पाय उतार म्हणजे काय की ज्या व्यक्तींनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्या व्यक्तीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारे इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. म्हणजे या ठिकाणी तुमच्या साथाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची गरज आहे. कारण 18 पगड जातींनी मिळून मनोज जरांगे पाटलांना सहकार्य केलंय आणि त्या सहकार्यातून मनोज जरांगे पाटलांना कोणी पाडणार किंवा ते कोणाला पाडणार हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जर ठरवलं की या व्यक्तींना 100% पाडायचं आणि नवीन व्यक्ती सत्तेत आणायचा किंवा एखादा उमेदवार देण्याचं ठरवलं तर प्रत्येक समाजातील व्यक्तीचे उमेदवार असतील हे तुम्हाला या अगोदर सांगितलं आहे. म्हणून मराठा समाजातील व्यक्तींची खरी वेळ हीच आहे. कारण या वेळेला तुम्ही मुकलात तर आयुष्यात हुकलात हे 100% लक्षात ठेवा. कारण जर तुम्ही या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना सहकार्य केलं नाही तर इथून पुढे मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलबाला करायची गरज करणार नाहीत. कारण तुम्ही पाहिलं असेल अशा प्रकारचा लढा उभा राहील का नाही याची शाश्वती नाहीये. म्हणून ही वेळ मराठा समाजातील व्यक्तींनी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळावा बोलावलाय आणि दसरा मेळाव्यानिमित्त जर मराठा समाजातील व्यक्तींचा सहभाग त्या ठिकाणी कोट्यावधींच्या पलीकडे पोहोचला तर राज्य सरकार 100% हादरल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा आरक्षणाचा तिढा सोडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पण त्यांच्या डोक्यात एक गुरमी चढली, ती कोणती? हरियाणा विधानसभेत मिळालेला विजय. तो विजय पाहून त्यांना असं वाटतंय की मराठा समाजातील व्यक्तींना दुर्लक्ष करून सुद्धा महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित करू शकतो. पण महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजातील व्यक्तींना दुर्लक्ष केलं तर हाच समाज येणाऱ्या विधानसभेत 1000 पटीने दुर्लक्ष करेल, एवढं लक्षात ठेवा. कारण गोरगरीब लेकरांच्या भविष्याशी तुम्ही खेळतायत. AWS आरक्षण त्यांच्या गळ्यातलं काढून घेतलंय. मराठा आरक्षणाचा तिढा तुम्ही सोडवला नाही हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लक्षात आहे, मराठा समाजातील व्यक्तींच्या लक्षात आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या योजना लोकांच्या माथी मारल्या तर लोक पैसे घेतील, पण मेन महत्वाचा मराठा आरक्षणाचा तिढा सोडवलाय का याचा विचार करतील. आणि हाच विचार तुम्ही नाही केला तर 5 वर्षे तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण इथून पुढे कोणतं सरकार आरक्षणाचा लाभ देईल का नाही याची शाश्वती नाहीये. मग ते महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोघांवर सुद्धा कोणत्याही व्यक्तीचा विश्वास नाहीये. कारण आतापर्यंत दोघांनी सुद्धा मराठा समाजाला दिशाभूल करून राजकारणासाठी वापर केलाय. पण हाच वापर इथून पुढे होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे. तर थांबतो. धन्यवाद.